भगवान बाबा की मोठ्याने तरी म्हण. सद्गुरु भगवान बाबा की. आता पटलं मला तुम्हाला भूका लागल्या. आज या मंगलमय प्रसंगी श्री क्षेत्रपती भगवानगड कलशारोहण सोहळा विठ्ठल रुक्मिणी हनुमंतराय तसेच ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आदिलाबादचे आपले मठाधिपती योगानंदजी महाराज आहेत आणि आपल्या परिसराचं वैभव वैराग्य मूर्ती वैराग्यनिष्ठ हरिभक्तीपरायण नारायण बाबा यांची उपस्थिती आवर्जून या ठिकाणी लाभलेली आहे. आपलं सद्भाग्य आहे. याचा इको कमी करा आणि प्रबल भासच ठेवा. तसेच इकडे ब्रह्मचारी महाराज आहेत, थोडा आवाज वाढवा. जास्त वेळ काही घेणार नाही मी. मला माहिती आहे वेळ आपला 12:30चा होता. आता वाजलेले आहेत 2:30. बरोबर. 5 मिनिटामध्ये भगवान बाबा काय होते, त्यांचा संघर्ष काय होता आणि ज्या भगवान बाबांसाठी आज आपण एकत्रित जमलेलो आहोत त्याचं कारण धावत्या वेगामध्ये स्पर्श करतो. सद्गुरु भगवान बाबांचा जन्म हा सगळ्यांना माहिती असावा म्हणून बोलतोय. काही अंतर जास्त असल्यामुळे भगवानगडाचं आणि आपला अंतर जास्त असल्यामुळे ज्या मेन गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत माहिती नसतात. म्हणून या ठिकाणी ज्यांच्या आज्ञेने आणि आदेशाने या ठिकाणी आलेलो आहे माझे गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबा यांच्या आदेशाने इथे येण्याचा एक प्रोटोकॉल जपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. खरं तर ते या ठिकाणी येणार होते. त्यांची सुद्धा इच्छा होती की प्रति भगवानगडांना येऊन भेट द्यावी. पण काल प्रसंग असा घडला की भगवान बाबांच्या कुळामधल्या मुलीचं लग्न होतं. म्हणजे नातीची नात त्यांचं लग्न असल्यामुळे आणि भगवानगड ज्या निवडणूक क्षेत्रामध्ये येतो इकडे आता तेलुगू बरीच विसरलेली आहे माझी. इलेक्शन जे हब आहे मोठं पाथर्डी शेवगाव त्याचे स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांच्या नातवाचं काल लग्न होतं. म्हणून शास्त्रीजींना या ठिकाणी येणं झालं नाही. पण त्यांचा संदेश आहे की 2025च्या शेवटी पर्यंत एक निमंत्रण दौरा म्हणून करणार आहेत. त्यावेळेस आवर्जून आपल्या परिसराला शास्त्रीजी भेट देणार आहेत. म्हणून शास्त्रीजींच्या आदेशाने आज आपल्या या प्रति भगवानगडाच्या ठिकाणी येण्याचा योग आला. भगवान बाबा आणि संघर्ष हे दोन्हीचं समीकरण एक जुळलेलं आहे. आता ज्या महाराष्ट्रातून या ठिकाणी माणसं आलेले आहेत त्यांना माहिती आहे. भगवान बाबा म्हटलं संत आहेत, मुळात ते संत आहेत. पण भगवान बाबांचा संघर्ष पाहिला तर खूप मोठा आहे. जे मेन ठिकाण आहे श्री क्षेत्र भगवानगड त्या भगवानगडाची निर्मिती ही संघर्षातून झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड आहे. नारायणगडावरती भगवान बाबा 40 वर्ष होते. किती? 40 वर्ष. ज्या गडाचं संपूर्ण काही महंत म्हणून सांभाळ केल्यानंतर आणि हे घोर कलियुग आहे महाराज. आता या ठिकाणी नारायण बाबा आहेत, नारायण महाराज आहेत. त्यांना माहिती आहे की समाजामध्ये साधू संतांना जेवढा त्रास होतो तेवढा कोणालाही होत नाही. भगवान बाबांचं तेज, भगवान बाबांचं ऐश्वर्य आणि भगवान बाबांचं ज्ञानावरती जळणारी लोक होती. म्हणून एक आक्षेप घेतला, साधूला बदनाम करण्यासाठी काही लागत नाही. तुमचा पैसा कामाला येत नाही, सत्ता कामाला येत नाही, सगळ्या गोष्टी शून्य होतात. एकमेव हत्यार वापरलं जातं ते म्हणजे स्त्री. ब्रह्मचारी माणसाला बदनाम करण्यासाठी वापरलं जाणारा हत्यार स्त्री. एक जीवनामध्ये कलंक लागला भगवान बाबांना त्या काळात.
भगवान बाबांनी ज्या इंद्रियामुळे कलंक लागला तो इंद्रियच कापून टाकला. या पृथ्वी तलावरती इंद्रिय कापल्यानंतर जगलेले फक्त भगवान बाबा आहे. विज्ञान सुद्धा तिथे हात टेकलेलं होतं. 1951 ला नारायणगड सोडून भगवानगड, पूर्वी धौम्यगड म्हणून म्हटलं जायचं, त्या धौम्यगडावरती एक पाल ठोकून थांबले, त्याचं नाव आज भगवानगड आहे त्या काळात. आणि मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो, संघर्ष आणि भगवानगड या दोन्हीचं एक समीकरण आहे, भगवान बाबांचं समीकरण आहे. आज सुरेखगीतेजी यांच्या टीमच्या माध्यमातून आपण प्रति भगवानगड पाहतो. आज अत्याधुनिक युग आहे, सगळ्या काही सुविधा मिळतात. त्या काळामध्ये भगवानगड उभा करत असताना भगवान बाबांनी जे कामगार येत होते त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने कण्या दळलेल्या. पहाटे 2 वाजता उठून भगवान बाबांनी चुन्याचा घाणा हाकलेला आहे. आणि परिसरातली संपूर्ण गावं, आज जसं तुम्ही प्रति भगवानगडाला सहकार्य केलेलं आहे, फुल नाही फुलाची पाकळी का होईना, स्वइच्छेने का होईना, तुम्ही त्याच्यामध्ये यज्ञामध्ये दान टाकलेलं आहे. त्या पद्धतीने परंपरा होती. भगवानगडावरती जर गावकरी काम श्रमदान करण्यासाठी येत असतील तर येत असताना एक भाकरीची पाटी, पाटी म्हणजे टोपलं आपल्या भाषेत, एक पाटीवर टोपलं भाकरी घेऊन यायच्या, एक वाळूचं पोतं, आणि ज्यांची बैलगाडी आहे त्यांनी दगड म्हणजे धोंडे वडण्यासाठी, ज्यांनी भगवानगड पाहिला असेल दगडाचा, ते भगवान बाबांनी बांधलेला आहे. एवढ्या संघर्षातून भगवान बाबांनी 58 ला संपूर्ण भगवानगड पूर्ण केला. हे झाले भगवान बाबांची कार्याची तुम्हाला परिचिती एका क्षणामध्ये दिलेली आहे. आपलं इंद्रिय कापल्यानंतर सुद्धा अवघ्या 12 वर्षामध्ये भगवानगडाची निर्मिती भगवान बाबांनी केली. तो काळ, मग नुसतं गड तयार करून भगवान बाबा थांबलेले नाही. भगवानगडावरती भगवान बाबा थांबायचे किती? फक्त शुद्ध वारीला. शुद्ध वारी झाल्यानंतर द्वादशीला भगवानगड बाबा सोडायचे आणि दौरे करत निघायचे. तुमच्या माहितीस्तव सांगतो, आपल्या या मन्नूर आणि डिगनूर या ठिकाणी भगवान बाबा येऊन गेलेले आहेत. आता किती जुन्या माणसांना माहिती आहे, किती जणांना माहिती आहे मला नाही माहिती, पण दौरा करत करत किनवट तालुका, बोदडी, पारडी असं दौरा करत करत डिगनूर पर्यंत यायचे. भगवान बाबांचं पहिलं कीर्तन त्या काळात डिगनूरला झालेलं आहे. आजही त्या आजीबाई आहेत, एक जिवंत आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भगवान बाबांचं त्या काळात कीर्तन ऐकलेलं आहे. भीमसिंह महाराज एकदा येऊन गेलेले आहेत डिगनूरला, मन्नूरला आलेले आहेत, आणि 2008 ला शास्त्रीजी आलेले कोल्हारी या गावामध्ये. दौरा याच्यासाठी सांगितला,